सेल्फ इंट्रोडक्शन पण नाही देऊ शकत इंग्लिश मध्ये. हा सर आहे ते आहे आता. फक्त मला चेक करायचंय तुम्हाला आता सध्या इंग्लिश किती येते. आय जस्ट वॉन्टेड टू चेक लाईक हाऊ इज युअर इंग्लिश नाव, व्हॉट इज युअर करंट लेवल. आय जस्ट वॉन्टेड टू चेक दॅट. अकॉर्डिंग टू दॅट आय विल गाईड यू. म्हणजे त्यानुसार मी तुम्हाला गाईड करेल की सर यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम दिस. बरोबर बरोबर. तुम्हाला आता सध्या किती येते हे मला चेक करायचंय. ओके त्यामुळे मी तुम्हाला विचारतो. बरोबर बरोबर. ओके. येस. सो व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? 12th. Huh? 12th pass. You have completed 12th. Okay. Means you are understanding what I am speaking. You are understanding, but you are not able to speak. Correct? Yes, yes, correct, sir. मला कळतं. Whatever I am speaking, you are understanding. Okay. Correct? Okay. Yes, sir. मी जे बोलतोय ते तुम्हाला समजतंय, परंतु तुम्हाला रिप्लाय देता येत नाही. हो 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 बरोबर सर. ओके. तर मला काही तुम्हाला मराठीमधून सेंटेन्स विचारायचे, ते तुम्ही फक्त मला ट्रान्सलेट करून दाखवा, मला चेक करायचे. ओके. बरोबर. मी संध्याकाळी बाहेर जाईल. मी संध्याकाळी बाहेर जाईल. आय एम गोइंग. Just try. I am going evening to out of. Okay. So today evening. Today okay. Today in the evening I will go out. I will go out. Okay. Today in the evening I will go out. Okay. Or I will go outside in the evening. Both are correct. I will go outside in the evening. मी काल गाडी चालवत होतो. Yesterday I am driving car. Yesterday I was driving a car. I was driving a car because you are talking about the past. Past मध्ये आपण was आणि were use करतो. Yesterday I was driving a car. मी उद्या गाडी चालवत असेल. Okay. I am driving. No. Tomorrow I will be driving a car. Tomorrow okay, I will be driving a car. That is future continuous tense. Okay. Tomorrow I will be driving a car. तो दररोज काम करतो. Yes. He is working daily. He works every day. Okay. He works every day. That is simple present. He is doing that action again and again. That's why he works every day. तो दररोज काम करतो ना, मग दररोज काम करतो म्हणजे that is simple present. If any action we do daily, that time we have to use simple present tense. Daily routine. That is his daily routine. तो दररोज काम करतो. मी तिला दररोज शाळेत सोडतो. I am dropping. Okay. I drop her to the school every day. Okay, I drop her to the school every day. Yes. Okay. I drop her to the school every day. Or you can say I drop her to school every day. The नाही वापरलं तरी चालेल किंवा वापरलं तरी पण चालेल. I drop her to school. That is also correct. Okay. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. माझ्याकडे भरपूर पैसे आहेत. Yes. myself तर नाही येणार ना. Very simple. I have lots of money. I have lots of money. Yeah. मी 2 दिवसापासून त्याच्याशी बोलत आहे. मी 2 दिवसापासून ना. I talking with past 2 days. I have been teaching. Sorry, I have been talking with him. I have been talking with him Okay. for 2 days.
त्याच्या मधलं आहे ना सर, हॅव, हॅज, विल, हे थोडं नाही का म्हणजे. सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन, मला फक्त तुम्हाला तेच चेक करायचं होतं की बाबा हो, हो. तुम्ही सध्या कुठे आहे, तुम्ही म्हणजे तुमचं सध्याचं इंग्लिश किती आहे, काय ओके ओके. हा हा अर्ध हा. हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. हो हो बरोबर आहे. प्रत्येक स्टुडंटला मी क्लासला ऍडमिशन घ्यायच्या अगोदर मी त्यांचा डेमो घेतो. ओके. का हा छान घेतो आहे सर. त्याच्यामागे एक रिझन असते की मला समजते की बाबा ह्या स्टुडंटला काय येतंय, किती काय येते येत. आणि कुठून सुरुवात करायची त्याला. बरोबर आहे, बरोबर बरोबर. डेमो घेण्यामागचं रिझन हेच आहे की तुम्हाला काय येते हे मला ओके. पण कळतं आणि नाही, त्यामुळे तुम्हाला आता हे पण कळलं की तुम्ही डेमो का घेताय ते, म्हणजे खरंच म्हणजे ते मला डेमो घेतो, डेमो घेऊ आपण. मला डेमो मध्ये मला काय विचारतील काय माहित, पण तुम्ही म्हणजे आता मला कळतं की तुम्ही डेमो का घेताय, की खरं मला येस, बेसिक नॉलेज किती आहे किती नाहीये हे तुम्हाला पण कळलं पाहिजे ना. बरोबर आहे. मला पण कळलं पाहिजे आणि तुम्हाला हो पण समजलं पाहिजे बाबा सर कसे शिकवतात किंवा काय, तुम्हाला पण त्या बरोबर गोष्टी लक्षात आल्या पाहिजे. बरोबर आहे. आता काय असतं, एखाद्या स्टुडंटला वाचता येतं, लिहिता येतं, समजतं, पण बोलता येत नाही. काय काय स्टुडंटचं ग्रामर खूपच वीक असतं, जसं आता तुम्ही सांगितलं बरोबर. एम, इज, हो आर, हो हॅव, हो हॅज सगळं गोंधळ होऊन जातो. हो हो बरोबर. पण काय काय स्टुडंटचं कसं असतं, त्यांना लिहिता पण येतं, वाचता पण येतं, समजतं पण, त्यांचं ग्रामर पण चांगलं असतं, परंतु त्यांना बोलता येत नाही. बरोबर त्यांना वेगळ्या पद्धतीने शिकवावं. काय बरोबर. काय स्टुडंटला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, मग ते असे पण काही स्टुडंट असतात. हो, नाही मला वाचताना रीडिंगला पण तुम्ही प्रॉब्लेम असतो, लिहिताना पण प्रॉब्लेम असतो, त्यांना हो. वेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. मी ऍक्च्युली 2004 मध्ये सर पासआउट झालो कॉमर्सनी. हा, इट इज नॉट युअर प्रॉब्लेम. काय असतं, आपला गॅप झालेला असतो हा एज्युकेशन मध्ये, आपला गॅप झालेला असतो, आपण एज्युकेशन पासून दूर गेलेलो असतो कामानिमित्त. आपण त्याचं काय, आपण त्याच्यामुळे आपण त्याच्या टच मध्ये नसतो, त्यामुळे आपण सगळं विसरून जातो. आणि आता कशी मुलगी मला मोठी होत चालली, तिला इंग्लिश वगैरे सगळी येते, तिला इंग्लिश वगैरे नाही का, आणि मग थोडं रिसर्च वाटतो आपल्याला नाही का, आपलं म्हणजे मुलं आपल्याशी बोलतात आपल्याला येत नाही, मग येस 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 येस. थोडं. आणि nowadays what happen, if you go in the school or if you are going to any society, हा most of the chairman, most of the people, they speak in English now. इंग्लिश. And after 5 years or after 10 years, everyone will speak in English because everyone is going to English medium school. हो बरोबर. आता सगळे मुलं इंग्लिश मिडियम, माझ्याकडे इंग्लिश मिडियम पण स्टुडंट असतात, हो पण ते सगळे इंग्लिश मिडियमला जातात, मग ते लहानपणापासूनच इंग्लिश बोलतात. हो हो मग त्यांना आपण काय बोलतो हे समजत नाही. काय काय स्टुडंट असे आहेत माझ्याकडे की त्यांना मराठी समजत नाहीये, मला त्यांना मराठीमध्ये सांग, त्यांना काय काय स्टुडंटला लिहिता पण येत नाही मराठी, मग त्यांना खूप सांगावं लागतं, पण ते इंग्लिशमध्ये खूप परफेक्ट आहेत, असे ओके. पण काही स्टुडंट आहेत. हा 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 बरोबर. मग आपला कम्युनिकेशन गॅप होतो. आपल्या मुलांसोबत पण बोलताना काय होतं, आपण मराठीमध्ये बोललो तर ते म्हणतात हे काय बाबा, हे तुम्ही काय सांगताय, मला हे काय समजत नाही, इंग्लिश टू इंग्लिशच सांगतात ते. हो 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 येस, त्यांना जर म्हणलं वॉटर आहे, दिस इज वॉटर, त्यांना पाणी म्हणलं तरी म्हणतात नो, दिस इज वॉटर टू ड्रिंक ओनली. व्हॉट इज दिस, टू ड्रिंक द वॉटर, दॅट्स इट. त्यांना म्हणजे त्यांचं लहानपणापासूनच त्यांना इंग्लिश टू इंग्लिशच सगळं आहे. हो 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 आता अर्नॉल मध्ये, बिशप्स मध्ये आणि मोस्ट ऑफ द लाईक ज्या पण स्कूल आहेत, आता सगळे मुलं इंग्लिशच बोलतात मोस्ट ऑफ. बरोबर. ओके, तर आपण आहे ना, ऍज पर माय ऑब्झर्वेशन तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी कव्हर कराव्या लागतील. बरोबर. बेसिक पासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. का तर बेसिक जर नसेल आणि तुम्हाला मी आपलं सांगणार सर हे असं बोला, एवढं बोला, एवढं बोला, हे बोला, हे सेंटेन्स आहे, जोपर्यंत तुम्हाला स्वतःला सेंटेन्स क्रिएट करता येत नाही तोपर्यंत बरोबर. काहीच फायदा नाही. फायदा नाही. उगाच ते रट्टा मारू सिस्टीम नाहीये. रट्टा मारू सिस्टीम म्हणजे काय, हे सेंटेन्स आहे, मारा रट्टा, वाचा आणि बोला तेवढंच, आणि जर दुसरा क्वेश्चन विचारला तर तुम्ही काय बोलणार आहे मग परत, कारण का तुम्हाला स्वतःला क्रिएटच करता येत नाही सेंटेन्स. बरोबर. सेंटेन्स करेक्ट. भाषा म्हणजे काय, आपल्याला सेंटेन्स बनवता आले पाहिजे, बनवता आले पाहिजे. बरोबर. सेंटेन्स बोलता आले पाहिजे, बोलता आले पाहिजे. तरच आपण बोलू शकतो जास्त वेळ, किंवा कुठल्याही प्रश्नाचं उत्तर आपण देऊ शकतो. बरोबर. आणि जर असं रट्टा मारू, ह्याला हे बोलतात, त्याला ते बोलतात, तेवढंच जर बोलला, पण एखाद्याने जर आपल्याला वेगळा क्वेश्चन विचारला तर तुम्ही स्टॉप होणार तिथे. हो यू अंडरस्टँड. बरोबर. येस. सो हाऊ डू यू लर्न युअर मदर टंग, तुम्ही तुमची मराठी भाषा कशी शिकला? असंच म्हणजे आता घरात पण असं वातावरण होतं, मराठी सगळी घरात बोलणार आहे, आई सुरुवात सगळं. आपण मराठी लँग्वेज शिकलो, कसं शिकलो, फर्स्ट वी लिसन.
पहिलं आपण काय केलं, ऐकलं. ओके. 1 वर्ष आपण ऐकत होतो. ज्यावेळेस आपला जन्म झाला त्यावेळेस आपण मराठी ऐकत होतो 1 वर्ष. बरोबर. फक्त आपण ऍक्टिव्ह लिसनिंग करत होतो, आपण बोलत नाही. बरोबर. पहिली आपण आपली मराठी भाषा शिकण्याची सुरुवात ऐकण्यापासून केली. वी स्टार्टेड लिसनिंग, करेक्ट, देन वी स्टार्टेड स्पीकिंग. त्यानंतर आपण बोलायला सुरुवात केली. आ ई बाबा ते आपण बोलायला सुरुवात केली. पहिलं आपण ऐकलं आणि त्यानंतर बोललो. त्यानंतर आपल्या आईवडिलांनी आपल्याला शाळेमध्ये घातलं 4 वर्षानंतर, 3 वर्षानंतर. वी वेंट टू द स्कूल. वी वेंट टू द स्कूल अँड देन वी स्टार्टेड रीडिंग अँड देन वी स्टार्टेड रायटिंग. बरोबर. पहिलं आपण ऐकलं, त्यानंतर बोललो, त्यानंतर वाचलं आणि त्यानंतर लिहिलं. अशा पद्धतीने आपली भाषा शिकलो आपण, आपली भाषा मराठी. परंतु इंग्लिश वी लर्न इन अ रॉंग डायरेक्शन. आपण इंग्लिश चुकीच्या पद्धतीने शिकलो, त्याच्यामुळे आपल्याला इंग्लिश बोलता येत नाही. आपल्याला सब्जेक्ट होता ना शाळेमध्ये असं वी हॅव अ इंग्लिश सब्जेक्ट. वी वर स्ट्रगलिंग, स्टील वी आर स्ट्रगलिंग टू स्पीक इन इंग्लिश. आतापर्यंत आपण स्ट्रगल करतो इंग्लिश मध्ये बोलायला. का बोलायचं? इंग्लिश पण एक भाषाच आहे, इंग्लिश हा सब्जेक्ट नाहीये. इंग्लिश इज ऑल्सो वन ऑफ द लँग्वेज. मराठी इज ऑल्सो वन ऑफ द लँग्वेज. हिंदी इज ऑल्सो वन ऑफ द लँग्वेज. But still we are struggling to speak. Why? Because we learned this language in a wrong direction. We went to the school and our teacher told to us, write down the ABCD. Correct? आपण शाळेमध्ये गेलो 4-5 वर्षानंतर. त्यानंतर आपल्या शिक्षकांनी काय सांगितलं आपल्याला? ABCD लिहा. बरोबर की नाही? बरोबर. आपण शाळेमध्ये आपल्या ते टीचर आणि इंग्लिश मध्ये पण नाही सांगितलं राईट डाऊन द एबीसीडी. म्हणजे पोरांनो एबीसीडी लिहा रे. बुक काढून दिलं, एबीसीडी लिहा. वी स्टार्टेड रायटिंग. आपण पहिलं काय केलं? राईट केलं. इंग्लिश आपण पहिलं राईट केलं, पहिलं बोललो नाही किंवा ऐकलं नाही. बरोबर. डायरेक्ट रायटिंग केलं. फर्स्ट वी राईट अँड देन वी रीड. त्यानंतर आपण वाचलं, ते पण अर्धवटच वाचलं. ते पण आपण पूर्ण कधी इंग्लिश वाचत नव्हतो. बरोबर. ए फॉर ऍपल, बी फॉर बॉल, अर्धवट वाचलं, नाही वाचलं, संपलं. देन वी नेव्हर लिसन अँड वी नेव्हर स्पीक. आपण कधी ऐकलं नाही आणि कधी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामुळे आपण ही भाषा बोलायला आतापर्यंत आपल्याला प्रॉब्लेम येतो. लिसनिंग प्लेज व्हायटल रोल टू लर्न एनी लँग्वेज ऑर टू स्पीक एनी लँग्वेज. लिसनिंग खूप महत्वाचं आहे. आपण ऐकण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. कधी आपण ऐकण्याचा जर प्रयत्न केला तर एखादा मॅच जरी लागली आणि आपण जरी कॉमेंट्री जरी लावली इंग्लिशमध्ये, तरी सगळे बाकीचे मित्र वगैरे घरचे वगैरे ओरडायचे, ते हिंदीमध्ये लाव, समजत नाहीये, चेंज करते. करेक्ट. देन कधी ऐकण्याचा प्रयत्न, कधी एखादा सेंटेन्स, एखादा शब्द जरी बोलला एखाद्या समोर, काय हॅलो जरी बोललो, इंग्लिश बोलतोय म्हणजे आपण प्रयत्न करतो पण ते आपल्या इंग्लिश बोलते. येस. कधी आपण प्रयत्नच नाही केला इंग्लिश मध्ये बोलायचा. प्रयत्न करायला गेलो तरी आपल्याला लोक, म्हणजे एखाद्याला असायची इच्छा की इंग्लिश बोलावं, पण वातावरण पण तसं नसायची क्रिएट करायचं. लोक पण असे म्हणजे चिडवायचे, टीजिंग. देवर टीजिंग टू अस. टीजिंग म्हणजे चिडवणे आपल्याला, लाईक कशाला बोलतो इंग्लिश, काय लाईक दिस. देन आपण तिथंच डिस्करेज व्हायचं. इवन दो वी आर 90s, आपण 90s आहोत. So at that time what happened, even though there were scholar student, इंग्लिश मध्ये चांगले मार्क घेणारे स्टुडंट होते आपल्या टाइमवर, आणि आपण पण चांगले मार्क घेतले इंग्लिश मध्ये, पण बोलण्याचं ज्यावेळेस वेळेची त्यावेळेस आपलं वातावरण तसं मिळत नाही. बरोबर आहे. टीचर पण कधी आपल्यासोबत इंग्लिश मध्ये बोलत नव्हते, आणि आपण जरी बोलायचा प्रयत्न केला तर म्हणजे कशाला इंग्लिश बोलतो, काय इंग्लिश. आपण पण ते लिहिणं, वाचणं आणि मार्क्स चांगले घ्यायचे, बस एवढंच आपण केलं. That's why we are not able to speak this language. So today onwards, if you want to speak this language, every day listen English at least half an hour. Minimum half an hour तुम्हाला इंग्लिश ऐकायचं. ओके. काही पण ऐका, न्यूज ऐका, कॉमेंट्री ऐका, युट्यूबवर एखादी स्टोरी ऐका, whatever it may be, but that should be in English. Every day listen half an hour English. आणि जे पण लिसन केले, ट्राय टू स्पीक दॅट. म्हणजे
पहिल्या दिवशी चुका होतील, दुसऱ्या दिवशी होतील, तिसऱ्या दिवशी होतील, पण चौथ्या पाचव्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते तुमची हॅबिट होऊन जाते. आणि तुम्हाला पहिल्या दिवशी बोर पण होईल लिसन करताना, काय मी ऐकतोय यार. बरोबर. First day you feel bored, second day also, 10 days you will feel bored. But if you listen continuously 10 days, 11th day onwards you will enjoy that listening. आपल्याला सवय होऊन जाते त्या गोष्टीची. एखाद्या गोष्टीची सवय लागणं खूप गरजेचं. आणि भाषेची सवय लागण्यासाठी तुम्हाला लिसनिंग करणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळेस तुम्ही ऐकता, ज्यावेळेस जे शब्द तुमच्या कानावरती पडतात, एक ना एक दिवस तो शब्द तुमच्या तोंडातून बाहेर पडतो म्हणजे पडतो. बरोबर. येस. लिसनिंग प्लेज व्हायटल रोल टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल. इफ यू वॉन्ट टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल, यू हॅव टू लिसन. जेवढं तुम्ही लिसन करसाल तेवढं तुमचा फायदा आहे. लिसनिंग, देन ट्राय टू स्पीक दॅट सेम सेंटेन्सेस. जे पण आहे छोटे छोटे सेंटेन्स, डेली कन्व्हर्सेशन. आता तुम्ही बिगिनर आहात, बिगिनर मध्ये काय हार्ड नाही, हार्ड ऐकायचं नाही. डेली छोट्या मुलांच्या स्टोरी असतात, कार्टून चॅनल ऐकायचे. तर तुम्ही आता सध्या हार्ड ऐकायला चालू केलं तर काय होणार, तुम्ही ते काही समजत नाही म्हणून. पण त्यावेळेस तुम्ही छोटे छोटे कन्व्हर्सेशन असतात लहान मुलांचे. पापा, आय एम गोइंग टू स्कूल. डॅडी से, येस, आर यू गोइंग टू स्कूल? टुडे इज युअर स्कूल? येस, टुडे इज माय स्कूल. आय नीड अ टिफिन बॉक्स. कॅन यू पॅक माय टिफिन बॉक्स? तर हे छोटे छोटे सेंटेन्स. त्यानंतर मग तुम्हाला ते हळूहळू तुम्हाला हार्ड कडे तुम्ही वळता. बिगिनर लेवलला तुम्हाला छोटे छोटे ऐकायचं. त्यानंतर जे आपण ऐकलंय ते बोलण्याचा प्रयत्न करायचा. आज अर्ध बोलचाल, उद्या अर्ध बोलचाल, पण 8-10 दिवसांनी ते तुम्ही पूर्ण बोलायला सुरुवात. भाषा आपण अशीच शिकतो. भाषेला भाषेसारखं शिकलं पाहिजे, हा सब्जेक्ट नाही. देर आर लॉट्स ऑफ इन्स्टिट्यूट, दे आर टीचिंग यू दिस दॅट दोज अँड यू गेट स्टक देअर. तुम्हाला काहीच कळत नाही. 3 महिने कोर्स करता, 4 महिने कोर्स करता, तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही. काय येत नाही? कारण तुम्ही बोलतच नाही त्या क्लासमध्ये. ते टीचर बोलत असतात, टीचर शिकवत असतात, तुम्ही जाता तिथं बसता, नोट्स वगैरे लिहून घेता, बस. भाषेला बोलायचं असेल तर बोललंच पाहिजे. आपण मराठीमध्ये जर बोललो नसतो तर आपल्याला मराठी पण नसतं आलं. बरोबर. मराठीमध्ये बोललो म्हणून बोलता येते. इंग्लिश मध्ये नाही बोललो तर कसं येईल बोलायला? समोरचा माणूस किती एक्सपर्ट असू द्या, काय फायदा त्याचा? जोपर्यंत तुम्ही बोलत नाही, जोपर्यंत तुमच्या तोंडातून शब्द बाहेर नाही पडत, तोपर्यंत तुम्हाला तिथं भाषा येणारच नाही, कुठलीच नाही येणार. ओके, देन लिसन, स्पीक, देन रीड. एव्हरी डे यू हॅव टू रीड ऍटलीस्ट 1 पेज. ओके. कुठलं पण स्टोरी बुक लहान मुलांचं घ्या, वाचायचं. जेवढं तुम्ही लहान मुलांचे स्टोरी बुक वाचतात, जेवढे तुम्ही डेली सेंटेन्स वाचतात, तेवढं तुम्हाला फायदा. देन नेक्स्ट, राईट एव्हरी डे ऍटलीस्ट 1 page or 2 page. If you follow these things, 4 things simultaneously, your communication skill will increase or it will improve. If you follow this continuously, तुम्हाला हे सातत्याने करायचं, ब्रेक नाही करायचं, तर तुमचं कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह होईल. ओके, आता नेक्स्ट, तुम्हाला हे सगळ्या गोष्टी मी सांगितल्या, इट इज अ नॅचरल मेथड. नाउ युअर बेस इज वीक. Now you are going to join the class, so I am here to teach you. So there is no need to talk to anyone. You can talk with me. In our class, I tell to each and every student from the first day, speak in English. मी माझ्या क्लासमध्ये प्रत्येक स्टुडंटला, भले त्यांना काही येत नसून, माझ्याकडे नवी नापासवाले स्टुडंट पण, त्यांना पण मी ट्रेन केले. बार्बर म्हणजे ते कटिंग करणार असतात, त्यांना पण मी ट्रेन केलेले, असं नाहीये. पण मी त्यांना काय सांगतो की बोला, भाषेमध्ये बोला. भले तुम्ही आज चुकीचं बोला, मी तुमचं सेंटेन्स कंप्लीट करील, कारण तुम्हाला ते सेंटेन्स उद्या तुम्ही ते, मी जे आज, जर तुम्ही सपोज तुम्हाला येत नाही बोलायला, आता आज तुम्ही बोलले इन द इव्हिनिंग आय विल गो आउटसाइड, आता मी तुमचं सेंटेन्स करेक्ट केलं, नेक्स्ट डे तुम्ही ते सेंटेन्स बरोबर बोलणार. का बोलणार? कारण आज तुम्ही तुमची चूक त्या ठिकाणी करेक्ट झाली ना तुमची. बरोबर. कॉन्फिडन्स असंच बिल्डअप होतो. आज तुम्ही 1 सेंटेन्स बोलचाल, उद्या 2, परवा 3, लाईक दिस यू विल ग्रो. पहिल्या दिवसापासून आपण स्पीकिंग वरती भर देतो. स्पीकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता तुम्ही म्हणताल मी क्लास जॉईन केलाय, 3 महिना क्लास करेल, जाईल, सर शिकवतील आणि 3ऱ्या महिन्यापासून मी बोलायला सुरुवात करेल. पॉसिबल आहे काही?
इट इज नॉट पॉसिबल. ते सर शिकवतील, सरांचं इंग्लिश वाढत, तुमचं नाही वाढत. बरोबर आहे का नाही? बरोबर. सरांचं रिव्हिजन होईल, तुमचं थोडं होणार. तुम्ही बोलतच नाहीये, तुम्ही फक्त नाही. जाताय, नोट्स लिहिताय आणि येताय. सर बडबड करतात, हे टेन्स आहे, हे प्रेझेंट आहे, हे पास्ट आहे, हे फ्युचर आहे, तुम्ही काहीच बोलत नाही. आणि हेच चाललंय. त्याच्यामुळे इंग्लिश मिडियमचे स्टुडंट आहेत माझ्याकडे, इंग्लिश मिडियमचे स्टुडंट सुद्धा. कारण काही शाळा आपल्या वडगाव शहरीमध्ये असे आहेत, इंग्लिश मिडियमच्या स्टुडंट मध्ये शाळेमध्ये पण त्यांचे टीचर त्यांच्याशी इंग्लिश मध्ये बोलत नाही. ठराविक अशा काही शाळा आहेत, त्याच्यामुळे ते ट्युशन लावतात इंग्लिश. येस, इंग्लिश मिडियमच्या शाळा अशा सगळ्या नाही आहेत, काही अशा ठराविक शाळा आहेत, त्याच्यामध्ये टीचर बोलत नसल्यामुळं मुलांचं इंग्लिश पण वीकच आहे, कम्युनिकेशन वीक आहे. तर भाषेला बोललं पाहिजे. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग अँड रायटिंग, या 4 गोष्टी तुम्हाला फॉलो करायचे. आणि ऍज पर माय ऑब्झर्वेशन यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम द बेसिक. आय विल कव्हर एव्हरीथिंग बेसिक, लाईक क्वेश्चन कसे विचारायचे, सेंटेन्स कसे बनवायचे, डू, डज, डीड, वॉज, वेअर हे काय असतं, त्याचा वापर काय म्हणून होतो, आय म्हणजे काय, हे सगळ्या गोष्टी, आय कुठं वापरायचं, सेंटेन्स कसं बनवायचं, बेसिक सेंटेन्स कसं बनवायचं. आता आय एम टीचिंग टू यू हे एक सेंटेन्स आहे, आय एम टीचिंग टू यू. ह्याच्यामध्ये आय म्हणजे काय, आय म्हणजे सब्जेक्ट आहे, एम म्हणजे काय, एम म्हणजे वर्ब आहे, हेल्पिंग वर्ब आहे, टीचिंग म्हणजे काय, मेन वर्ब आहे, टू यू, यू म्हणजे काय, टू म्हणजे प्रिपोजिशन आहे, यू म्हणजे माझ्यासाठी तुम्ही ऑब्जेक्ट आहात, कारण यू आर लिसनिंग, यू आर गेटिंग सम इन्फॉर्मेशन फ्रॉम मी. सो ह्या सगळ्या गोष्टी, सब्जेक्ट, वर्ब, ऑब्जेक्ट, त्यात WH वर्ड काय असतात. लगेच आपण नुसतं पॉझिटिव्हच नाही बोलत, आपण निगेटिव्ह पण बोलतो. मला बाहेर जायचं आहे, आपण हे पण बोलतो, मला बाहेर जायचं आहे, आय हॅव टू गो टू आउटसाइड. मग आता मला बाहेर जायचं नाही असं पण बोलतो आपण ना. बरोबर. निगेटिव्ह कसं बोलायचं, पण क्वेश्चन कसा विचारायचा एखाद्याला, क्वेश्चन पण विचारावा लागतो ना आपल्याला, नुसतं आपण पॉझिटिव्ह पण नाही बोलतो. या सगळ्या गोष्टी आपण बेसिक पासून सुरुवात करूया. त्याच्यानंतर आपण टेन्सेस, आणि जसं मी म्हणलं दररोज आपण इंग्लिशमध्येच बोलतो क्लासमध्ये. आज डेमो आहे, आता तुम्हाला समजत नाही, मी सगळ्या गोष्टी सांगतो. मी तुम्हाला प्रत्येक स्टुडंटला सांगतो, तुम्हाला काय बोलायचे मला सांगा मराठीमध्ये, मी ते अर्ध इंग्लिश बोला, अर्ध मराठी बोला, मी कम्प्लीट करतो. कारण सवय लागणं खूप गरजेचं आहे. हॅबिट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. 2-3 मी 2-3 सोबतच बोलतोय, बाकीचे उगाच गप बसलात, इट विल नॉट वर्क. आलं लक्षात? बरोबर. मला सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करावं, कारण का इट इज अ लँग्वेज. मी पहिल्यांदाच सांगितलं, मला भाषेला बोलल्याशिवाय भाषा येत नाही. बरोबर. तुम्ही कितीही पुस्तकं वाचा, कितीही काय करा, जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत बोलता येणार नाही. ओके, बरोबर. आपण बोलून घेतो स्टुडंट करून, जोपर्यंत मी बोलून घेत नाही तोपर्यंत आय विल नॉट बी सॅटिस्फाईड. ओके ओके सर. So thank you for joining the session. चालेल सर. We will meet Okay. day after tomorrow. Okay sir. Tomorrow